बाळूमामाच्या नावानं चांगलं. तर आपण आज आलेलो आहोत बाळूमामाच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी. तर बीड जिल्ह्यामध्ये पारगाव या ठिकाणी बाळूमामाची 9 क्रमांक पालखी क्रमांक 9 आमच्याकडे आलेली आहे बरं का. तर हे बघा असं बाळूमामाचं निवांत दर्शन ज्यांना इथं येऊन घेणं शक्य झालं नाही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून नक्की घ्या. यासाठी मी आज निवांत दुपारी आलेले आहे. कारण सकाळी आणि संध्याकाळी भरपूर गर्दी असते. संध्याकाळी कीर्तन प्रवचन वगैरे भरपूर असतं. खूप छान उत्सव आहे बरं का हा. आणि काय म्हणतात साधू संत येता दारी तोची दिवाळी दसरा, तसं काहीसं झालं आहे आमच्या लोकांसाठी. तर हे बघा दुपारीसुद्धा पंक्ती चालू आहेत. आणि हे बघा किती मोठं हे सगळं साहित्य, हे सगळं आणि नियोजन तर नंबर 1 असतं त्यांचं. संध्याकाळी कितीही गर्दी असू द्या तरी नियोजन एकदम मस्त. तर हे बघा आज आहे प्रसाद शिरा आणि वरण भात. आणि हे बघा हे प्रसाद महाप्रसाद बनवण्यासाठी ती लागणारे साहित्य किती स्वच्छ आणि छान एकदम क्लीन करून ठेवलेलं आहे. आणि इथं येणारं प्रत्येकजण बायका वगैरे सगळ्याजण भांडे घासू लागणं, स्वच्छ परिसर स्वच्छ करू लागणं, असं अनेक प्रकारची मदत गावकरी लोक करतात. वाढण्याचं कामसुद्धा इथले तरुण पिढी करत आहेत. आणि बाळूमामाच्या या निमित्ताने खूप जण एकत्र येऊन खूप छान उत्सव करत आहेत. आणि बाळूमामाच्या पालखीचा त्यांच्या सहवासाचा लाभ घेत आहेत बरं का. आणि आमच्याकडील बऱ्याच लोकांना बाळूमामांचा खूप म्हणजे काय म्हणतात त्याला विश्वास निर्माण झालेला आहे. आणि श्रद्धा पण खूप आहे. आणि बरोबर आहे बरं का, इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या बुद्धीमध्ये खूप चांगला बदल होतो आहे. आणि बाळूमामा तसं त्यांना म्हणजे बदल करतायत त्यांच्या विचारांमध्ये सुद्धा. तरी बघा लोकांची आवक जावक चालू आहे. गावकरी लोक पाणी पुरवठा, पत्रावळी पुरवठा, धान्य पुरवठा, हे अशा अनेक प्रकारे ज्या प्रकारे सहकार्य करता येईल किंवा सेवा करता येईल त्या प्रकारे सगळेजण सेवा करतायत. आणि असं मोठ्या पटांगणामध्ये हे सगळं पटांगण रात्रीचं फुल भरलेलं असतं. फुल अक्षरशः मोबाईल हातात घेऊन आपल्याला बाळूमामाच्या पालखीचं दर्शन घेणं किंवा कॅमेऱ्यामध्ये फोटो कॅच करणं हे सुद्धा शक्य होत नाही. त्यामुळं आज मी रणधरण त्या उन्हामध्येच आलेली आहे. इथं घोंगडी विक्री पण चालू आहे बरं का. तर ही घोंगडी प्रत्येकाने घ्यावी अशी माझी इच्छा आहे. कारण की त्या घोंगडीच्या निमित्ताने बाळूमामाचा सहवास आपल्या म्हणजे अस्तित्व आपल्या घरामध्ये आपल्याला सतत आपल्या डोक्यात ते राहते. आणि म्हणजे आपल्याला ती सततची आठवण त्यांचं नामस्मरण होत राहील घोंगडीकडे बघून हे करून. आणि आपल्याला खूप म्हणजे चांगलीच प्रेरणा मिळेल. तर हे बघा बाळूमामाच्या पालखीचं पुन्हा एकदा चांगलं हे बघा दर्शन घ्या सर्वांनी. ज्यांना कुणाला घरी बसून घ्यायचं असेल त्यांनी, ज्यांना कुणाला येऊन शक्य नाही आहे अशा लोकांसाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे बरं का. तर सर्वांनी दर्शन घ्या. थोडं ऊन असल्यामुळं आज थोडी दुपारी गर्दी नाही आहे. थोडंसं जेवण वगैरे करून आजूबाजूला लोक विश्रांती घेत आहेत बरोबर असलेले. तर हे बघा इकडं चालू आहे. लोक बसलेली आहेत. आणि जे स्वयंपाक वगैरे आहेत ते दुपारी जरा थोडं निवांत बसत आहेत. कारण सकाळ संध्याकाळ भरपूर त्यांना काम, भरपूर कष्ट त्यांना करावे लागतात. आणि बाळूमामाच्या कृपेने त्यांना तेवढं उत्साहसुद्धा असतो बरं का. कधीच कोणाच्या तोंडावर असं हे दिसत नाही थकवा वगैरे. तर हे बघा ह्या घोंगड्या आहेत, इतक्या छान विणलेल्या आहेत बरं का ह्या घोंगड्या. तर नक्की घ्या तुम्हाला जर तशी संधी चालून आली तर. तर बघा हा बाळूमामाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा बाळूमामाच्या नावानं चांगलं.